नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आता समोर आलेली आहे. त्या संदर्भातली बातमी. देशातला जो आकडा आहे कोरोनाग्रस्तांचा तो आता 4000च्याही पुढे गेलेला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4067 वर जाऊन पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झालेला आहे. कोरोना बाधित 1145 प्रकरणं हे तबलिगींशी संबंधित आहेत अशी माहिती आता समोर येते. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या नव्या माहितीनं देशभरामध्ये कोरोना वेगानं फैलावतोय हे पुन्हा एकदा समोर येत आहे. 47% रुग्ण हे 40 वर्ष वयोगटातील आहेत. सोशल डिस्टन्सिंग लॉकडाऊनचं खूप महत्त्वाचं आहे आणि याचं पालन करणं गरजेचं आहे. 5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आल्याचं सुद्धा आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. टोटल 291 पीपल हैव रिकवर्ड. अगर हम देखें कि पिछले दिन से आज तक में तो अराउंड 693 नए पॉजिटिव केसेस आए हैं और आज टोटल केसेस की संख्या 4067 है, जिसमें से 1445 केसेस, एज आई मेंशन्ड यस्टरडे, दे आर रिलेटेड टू तबलीगी जमात कंफर्म केसेस. ट्रांसमिशन को तोड़ने के लिए सोशल डिस्टेंसिंग एंड लॉकडाउन एक बहुत इंपॉर्टेंट एंड इफेक्टिव टूल है और आज देश में हम सब की जरूरत है कि हम सब लोग मिलकर इसके लिए काम करें. वी अगेन अर्ज एंड रिक्वेस्ट यू दैट प्लीज हेल्प अस टू हेल्प यू. हरियाणा के 5 गांव जहां पे ये फॉरेन नेशनल टीजे वर्कर्स रहे थे उनको भी सील करके क्वारंटाइन कर दिया गया है. अभी तक जो 2083 फॉरेन टीजे वर्कर्स आइडेंटिफाई किए गए थे उसमें से 1750 को हमने ब्लैकलिस्ट कर दिया है. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील सर्व खासदारांची 30% पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय खासदारांचा 2 वर्षांसाठीचा खासदार निधी सुद्धा वळता करण्यात येईल. त्यामुळे केंद्र सरकारला 7000 कोटी रुपये मिळणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याचं प्रकाश जावडेकरांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला असून त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. दरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांनी सुद्धा आपल्या पगारातून 30% रक्कम कपात करावी अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे त्यांचाही 30% पगार कपात केला जाणार आहे. सांसदों के सांसद निधि का पूरी रकम लगभग 7,900 करोड़ रुपए होती है 2 साल की. तो वो रकम कंसोलिडेटेड फंड में जाएगी. देश के राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, सभी अनेक राज्यों के राज्यपाल और इन सब ने भी स्वेच्छा से अपने तनख्वाह में 30% कटौती करने का लिए पत्र दिए हैं. तो प्रधानमंत्री, मंत्री, सांसद भी 1 साल के लिए 30% वेतन कम लेंगे. तेव्हा देशावर आलेलं कोरोनाचं महासंकट दूर करण्यासाठी आता अनेक जण पुढे येत आहेत. देशातल्या खासदारांनी सुद्धा पुढाकार घेतलेला होता. त्यांनी सुद्धा आपला खासदार निधी अनेक ठिकाणी देण्याचं सांगितलेलं होतं. या पार्श्वभूमीवर देशासमोर जे आर्थिक संकट आहे त्या आर्थिक संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे आणि म्हणून आता खासदारांचा निधी 2 वर्षाचा जो आहे तो वळता करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, त्याचबरोबर राज्यपाल या सगळ्यांनी आपल्या पगारात 30% कपात करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे त्यांचा पगार 1 वर्षासाठी 30% कपात केला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला देशात राज्यसभा आणि लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचा खासदार निधी तर 2 वर्षाचा जाणारच आहे, पण त्याचबरोबर 30% त्यांचा पगार सुद्धा कापला जाणार आहे, कपात केली जाणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे
देशासमोर जे मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे त्या संकटात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला आहे हे संकट दूर करण्यासाठी। कारण कोरोनाची लढा देत असताना मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे आणि सध्याची देशाची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती पाहता मोठी काटकसर भविष्यामध्ये देशाला करावी लागू शकते आणि त्याची सुरुवात जी आहे ती राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्यापासून ते खासदारांपर्यंत सगळ्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता इतर राज्यातल्या विधानसभा, विधान परिषद इथल्या आमदारांच्या बद्दल नेमकं काय होणार, आमदारांच्या सुद्धा पगारात कपात होणार का आणि ते आपला निधी जो आहे तो सरकारला देणार का? कारण महाराष्ट्राची जी आर्थिक स्थिती आहे ती तर देशाच्या आर्थिक स्थितीपेक्षा अधिक गंभीर आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले नेते काय पुढाकार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये। कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 781 वर जाऊन पोहोचली आहे। मुंबईत 11 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे। मुंबईत कोरोनाचे एकूण 469 रुग्ण आहेत तर पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढली आहे। राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे कोरोनाचं जे संकट आहे ते दिवसेंदिवस गहिरं होत चाललंय। यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत ओकाड हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टर आणि नर्सला कोरोनाची लागण झाली आहे। बीकेसी मधील ओकाड हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे आता हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते। तसंच या दोघांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्यात आलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या एक चित्र आपल्याला दिसतंय। कोरोनाशी सामना करणाऱ्या या सगळ्यांना सुद्धा सुरक्षित राहणं गरजेचं आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, आज कोरोनाच्या विरोधातली जी लढाई सगळ्यात महत्त्वाच्या पातळीवर समोर येऊन कोणी लढत असेल तर ते डॉक्टर आणि नर्सेस आहेत। अशा वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना लागण होण्याचं कारण काय? त्यांना किट मिळत नाहीत व्यवस्थित, त्यांना सुविधा मिळत नाहीत, काय कारण काय नेमकं इतक्या मोठ्या केसेस समोर येण्याचं? विलास, आपण बघितले की वॉकआउट हॉस्पिटलमधील एक डॉक्टर आणि एक नर्स हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। ते त्यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला याबद्दल आता सध्या शोध सुरू आहे। वॉकआउट हॉस्पिटलमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह पेशंटवरती उपचार सुरू आहेत आणि उपचार करत असताना त्या डॉक्टरांना त्याची बाधा झाली आहे का, लागण झाली का याबद्दल सध्या प्राथमिक कयास लागलेला आहे। मात्र सध्या एक डॉक्टर आणि एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे इतर जे त्यांच्या संपर्कात होते त्यांचे सहकारी, काही डॉक्टर्स आहेत, काही नर्स आहेत, त्याचबरोबर प्रशासकीय कर्मचारी जे आहेत हॉस्पिटलमधले त्यांना देखील होम क्वारंटाईन आणि हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्याचा विचार सध्या सुरू आहे। त्यांच्या आरोग्याची तपासणी सध्या सुरू आहे। एकूण किती लोक असतील याबद्दल अजूनही आकडा जो आहे तो समोर आलेला नाही। मात्र किमान 25 ते 30 जण असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरोग्य विभागात जे ह्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत आहेत त्यांच्या देखील आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। इकडे मुंबईतल्या माहीमच्या कोळीवाड्यात स्थानिक नागरिकांकडून आता बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी केली जाते। स्थानिकांकडून माहीम कोळीवाड्याचे सगळे मार्ग बंद करण्यात आलेत। या परिसरातले पुरुष रहिवासी रस्त्याच्या चौकात येऊन दंडुका घेऊन परिसराची राखण करतायत आणि बाहेरच्यांना परिसरात यायला मज्जाव करतायत। यानंतर पिंपरी चिंचवडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमधील 42 डॉक्टर्स आणि नर्स, वॉर्ड बॉयसह रुग्णालयातील इतर 50 कर्मचाऱ्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय। या सगळ्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आलेत। एकूण 90 जणांना विलगीकरण कक्षात ठेवलं गेलंय। सगळेच्या सगळे डॉक्टर्स हे डॉक्टर DY पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टाफ आहेत। 31 मार्च रोजी रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। तसंच त्याचा दिल्लीतल्या कार्यक्रमात सहभाग होता हे समोर आल्यानं या सगळ्यांना तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं आता एक भीती सुद्धा अशी आहे की डॉक्टरांना जी लागण होतीये ती कशामुळे, त्यांना व्यवस्थित किट मिळत नाहीयेत का आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाहीये का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण या सगळ्या युद्धामध्ये खरे सैनिक मैदानात उतरून लढणारे डॉक्टर आणि नर्सेस आहेत। त्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे।
दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी स्वतः पुढे यावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय। कोरोनाचा वाढता फैलाव बघता तो रोखण्यासाठी असे आदेश काढण्यात आलेत। स्वतः समोर न आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा मुंबई पोलिसांनी दिलाय। आणि यानंतर सांगली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी येते। इस्लामपूरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला आहे। त्यामुळे सांगलीत कोरोना बाधितांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे। कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। या महिलेला क्वारंटाईन करण्यात आलं होतं आणि आज तिचा रिपोर्ट समोर आलेला आहे आणि ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। सांगलीमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती 22 वर जाऊन पोहोचलेली आहे। इस्लामपूरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त व्यक्ती समोर आलेली आहे। त्यामुळे इथला आकडा वाढलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण गेल्या 2 आठवड्यामध्ये समोर आलेले होते, पण गेल्या 3-4 दिवसामध्ये इथं कुठलाही नवीन रुग्ण समोर आला नव्हता। पण आता क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका महिलेला या आजाराची लागण झाल्याचं कळतंय। त्यामुळे सांगलीवासियांची चिंता निश्चितपणे वाढणार आहे। जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली हे आणि सांगलीतलं इस्लामपूर कोरोना बाधितांच्या अचानक वाढलेल्या संख्येनं चर्चेत आलेलं होतं। एकाच कुटुंबातल्या अनेक जणांना तिथं कोरोनाची बाधा झालेली होती। त्यामुळे या सगळ्यांवर एका बाजूला उपचार सुरू असताना आता आणखी एक कोरोना बाधित महिला समोर आलेली आहे। क्वारंटाईनमध्ये ही महिला होती। खरं तर हाय रिस्कमध्ये ती या कुटुंबाच्या होती, त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं। पण आता त्या महिलेचा जो रिपोर्ट आलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे असं कळतंय। त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमधल्या कोरोना बाधितांची संख्या आता 22 वर जाऊन पोहोचलेली आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। पंढरपूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खोटं कारण सांगून विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदी शिथिल असताना ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी शहरात आलेल्या काही शेतकऱ्यांना नगरपालिका प्रशासनाकडून अमानुष मारहाण करत त्यांचा भाजीपाला कचरा कुंडीत टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली। त्यानंतर बीड शहराजवळच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणं बंद केलं। त्यामुळे भाजीपाला जनावरांना टाकून देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। नाळवंडी गावातील तब्बल 300 शेतकरी कुटुंबांनी भाजीपाला विक्रीवर बहिष्कार घालत आता विक्री बंद केली आहे। इकडे कोकणात लॉकडाऊनचा फटका कोकणातल्या हापूस आंब्याला बसलाय। वाशी मार्केटमध्ये हापूस नेण्याची परवानगी जरी आता शेतकऱ्यांना मिळालेली असली तरी आंब्याला ग्राहकच नसल्यानं 3000च्या पेटीला शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये मिळतायत। काय आहे सध्याची परिस्थिती? देवगडच्या आंबा बागायतदारांशी संवाद साधलाय दिनेश केळुसकर यांनी। लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारांवर परिणाम झाले। तसातला मुख्य व्यवसाय म्हणजे आंबा, हापूस आंबा। आणि हापूस आंबा आत्ता म्हणजे एक 4 दिवसांपूर्वी 4-8 दिवसांपूर्वी तो मार्केटमध्ये जायला लागलाय। परत खरं तर त्याच्या आधी जायला पाहिजे होता, परंतु तो आत्ता जातोय आणि त्यामुळे त्याचे दरही पडलेले आहेत। आता हे आपण एका देवगडमधल्या बागेमध्ये आहोत। इथे आंबा काढण्याचं काम सुरू आहे। हे आंबे तयार झालेले आहेत आणि त्यात आंबे आता हे भरून वाशी मार्केटला पाठवण्यात येणार आहेत। पण हे ज्यावेळी पाठवतो त्यावेळी या आंब्याला जो आत्ता खरं म्हणजे एप्रिलमध्ये दर पाहिजे होता तो मिळत नाही आहे। माझ्याबरोबर आहेत इथले बागायतदार रवींद्र तेली, ज्यांची ही बाग आहे। तेली, किती पाठवता माल वाशी मार्केटला आणि काय अडचण आहे? दर आहे का? काय ॲक्च्युली सरासरी आता एक 150-200 पेटी पाठवायची हे होती, पण ते देवगड आमचे वाशीचेच व्यापारी सांगतात की 50-60 पेटीज पाठवा दिवसाला। अच्छा, मालाला उठाव नाही आहे?
मालाला अजिबातच नाही उठाव आहे. म्हणजे मार्केटमध्ये रिटेल मार्केटमध्ये माल जात नाहीये. नाही अजिबात नाही. हां. आणि मग आता तुम्हाला किती वाजेपर्यंत गाडी पोहोचवावी लागते, किती ते किती, काय कंडिशन्स आहेत सगळ्या? हां, सकाळी 5 वाजता वाशीचं मार्केटचं गेट बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला 12 ते म्हणजे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत माल कंटिन्यू म्हणजे पॅकिंग करून आज द्यावाच लागतो. असं. म्हणजे तो पण म्हणजे ते सकाळी 3-1 वाजेपर्यंत गाडी मार्केटला जाईल असं. हां, म्हणजे तिथे त्याच्यानंतर गाडी 5 नंतर गाडी घेतली जात नाही. 5 नंतर अजिबात गाडी म्हणजे गेटच बंद होतं. खरं तर ह्यावेळी एवढ्या आंबा म्हणजे एप्रिलमध्ये दरवेळी तुम्हाला साधारण 3-3.5 हजार रुपये पेटी मिळायची. आता किती दर आलाय, कितीवर आले पेटी, म्हणजे किती नुकसान आहे? एक 700 ते 800 रुपये सरासरी पडते पेटी. हां, 700 ते 800 रुपये म्हणजे किती डझन? 4 डझनाचे म्हणजे सरासरी एक 6 डझन पेटी. 6 डझन पेटीचे 700-800 म्हणजे 100-150 रुपयाच्या पेक्षा जास्ती आंबा जात नाही. नाही. ही परिस्थिती आहे आंबा मार्केटची. आणि त्यामुळे बघा हे आंबे तयार आहेत, हे लोक इथे काढतायत आणि तरीसुद्धा आंबा जातोय, परंतु आंब्याला उठाव नाही आहे. आणि लॉकडाऊन असल्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे. लॉकडाऊन ज्यावेळी उठेल तोपर्यंत आंबा कदाचित पूर्णपणे संपलेला असेल, कारण आंबा फार काळ टिकणार नाही. त्यामुळे जरी आंबा मार्केटला पाठवण्याची सोय झाली असली तरी शेतकरी, आंबा बागायतदार मात्र हे तोट्यातच आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होतीये, पण लॉकडाऊनमुळे उठाव नसल्यानं आंबा मार्केटमध्ये पडून आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून गेल्या 2 दिवसापासून हापूस आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. जवळपास 30 ते 32 हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक बाजारात झालेली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हा आंबा विकला जात नाहीये. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून त्यांना दुकान सुरू ठेवण्यासाठी सहकार्य मिळत नसल्यानं त्याचा थेट परिणाम आंबा विक्रीवर झाला असल्याचा आरोप एपीएमसी मधले व्यापारी करतायत. तिकडे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड मधला पहिला कोरोना बाधित रुग्ण आता कोरोनामुक्त झालाय. बरमुडा देशातून आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला मुंबईच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्या ठिकाणी त्याच्यावर 1 एप्रिल आणि 3 एप्रिल अशा 2 वेळेला पुन्हा कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानं त्याला मुंबईच्या भाभा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. सदर व्यक्तीची मुलगी आणि पत्नी यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. कोल्हापुरातील ज्योतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. 121 वर्षांपूर्वी ही झालेली यात्रा रद्द करण्यात आलेली. उद्या गाभाऱ्यात धार्मिक विधी केले जातील. डोंगरावर जाणारे सर्व रस्ते हे आता बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की कुठल्याही धर्माच्या कुठल्याही कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापुरात सुद्धा जेव्हा ही संख्या वाढत चाललेली आहे, देशभर लॉकडाऊन आहे, तेव्हा मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल. नक्कीच. खरं तर मंदिर हे जवळपास 15 दिवसांपूर्वीच विलास बंद करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेला शिर्डीचं मंदिर, अंबाबाईचं कोल्हापूरमधलं मंदिर बंद केलं, त्याच वेळा ते मंदिर बंद करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला एक बैठक जी झाली होती त्यामध्ये यात्रा रद्दचा देखील निर्णय घेण्यात आला होता. उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे विलास 121 वर्षापूर्वी ज्यावेळेला प्लेग या रोगाची ज्यावेळेला साथ आली होती त्यावेळेला राजश्री शाहू महाराज हे हयात होते आणि त्यांनी ती यात्रा ज्योतिबाची रद्द केली होती. आणि त्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा दिवस पुन्हा एकदा उजाडला असं म्हणता येईल. आणि उद्या यात्रेचा मुख्य दिवस असतो. चैत्र यात्रा असते. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा या भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. पण सगळे रस्ते आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. उद्या ज्या धार्मिक म्हणजे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने जे धार्मिक विधी होत असतात मुख्य गाभाऱ्यामध्ये ते सकाळी काही मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत. आणि गुलाल खोबऱ्याची उधळण जी होते ती यंदा पाहायला मिळणार नाही. शासन काट्या ज्या दाखल होतात त्यापैकी मानाची असेल किंवा इतर छोट्या मोठ्या शासन काट्या असतील, कुठलीही शासन काठी ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल होणार नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि ज्योतिबा डोंगरावरच्या गावकऱ्यांनी एक असं आवाहन केलं आहे सगळ्या भाविकांना की उद्या डोंगरावर कुणीही येऊ नये. आणि त्यासाठी पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेत आहे. विलास, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणायला लागेल की
ही यात्रा बंद केलेली आहे, रद्द केलेली आहे। मुरबाडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झालेला आहे। बरमुडा देशातून आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला मुंबईच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान त्याच्यावर उपचार करून दिल्यानंतर आता कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। अमरावती शहरालगतच्या बडनेरा इथं अल्मास गेट परिसरात काही आरोग्य कर्मचारी हे वाशिम इथून कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही लोकांची तपासणी करायला गेले असता त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावलं गेलं। त्याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांवर कल्लू ऑटो चालक आणि त्याच्यावर 4 साथीदारांनी पोलिसांवर दगडफेक केली, मात्र यात कोणीही जखमी झालं नाही। त्यानंतर पोलिसांनी परिसरात अधिक पोलीस कुमक पाचारण करून रूट मार्च काढला। या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी कल्लू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूरचे आमदार आणि कवी प्रकाश गजभिये यांनी कोरोना रोगावर नियंत्रण आणण्याकरता एक कविता केली आहे। पाहूया त्याची खास झलक।